नमस्कार. जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मागील वर्षी म्हणजेच 2024मध्ये जे पोलीस भरती झालेली होती विद्यार्थी मित्रांनो, तर त्याचा SRPF नागपूर जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, SRPF नागपूर गट क्रमांक 4 जे आहे, याचा जो एक मागील वर्षी जो काही फिजिकल जी परीक्षा झाली होती म्हणजे शारीरिक चाचणी, तर त्याचा कट ऑफ जो आहे आपण इथे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच मागील वर्षी फिजिकल टेस्ट झाल्यानंतर जे विद्यार्थी रिटर्नसाठी क्वालिफाय झाले होते विद्यार्थी मित्रांनो, जे 1:10 या प्रमाणात विद्यार्थी पास होत असतात, तर त्यासाठी किती कट ऑफ लागला होता रिटर्न टेस्टसाठी क्वालिफाय होण्यासाठी, तर तो कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो आपण इथे बघणार आहोत. येथे आपण आज SRPF नागपूर गट क्रमांक 4चा कट ऑफ जे आहेत विद्यार्थी मित्रांनो इथे बघणार आहोत. यामध्ये आपण जे मार्क असेल विद्यार्थी मित्रांनो, हे फिजिकलमध्ये ज्यांना जे मार्क मिळालेले आहेत, त्या फिजिकलमध्ये मिळालेल्या मार्काच्या अनुसार रिटर्नसाठी क्वालिफाय होणारे जे काही विद्यार्थी आहेत त्याचा कट ऑफ असेल. तर बघा, आपण स्टेप बाय स्टेप सर्व बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे मागील वर्षी लागलेली जी काही मेरिट लिस्ट होती, यामध्ये बघा हा जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, हा खुल्या प्रवर्गातील म्हणजेच ओपन कॅटेगरीतील हा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये आपण सर्वसाधारण जे काही कॅटेगरी आहे म्हणजेच नन म्हणजे सर्वसाधारण कॅटेगरीतील जो कट ऑफ आहे तो बघूयात आपण आता. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत. याच्यामध्ये आपण बघा ननचा जे लास्ट आहेत विद्यार्थी, बघा विद्यार्थी मित्रांनो, हे बघा इथे शेवटचा जो विद्यार्थी आहेत हा इथे आहेत नन म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्वसाधारण कॅटेगरीतील कट ऑफ आहेत. तर बघा ओपन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच खुला प्रवर्ग, तर खुल्या प्रवर्गामध्ये जे काही सर्वसाधारण जे काही कॅटेगरी आहेत त्याचा जो कट ऑफ आहे मागच्या वर्षी हा 95 लागला होता विद्यार्थी मित्रांनो. हा कट ऑफ जो आहे 95 हा 100 मार्कापैकी आहेत विद्यार्थी मित्रांनो, जो की बघा 100 मार्काचं जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते फिजिकल होत असते SRPFमध्ये. त्यापैकी 95 मार्काचा जो आहे तो कट ऑफ जो आहे विद्यार्थी मित्रांनो ते लागलेला होता. त्यानंतर बघा आपण याच्यामध्येच आपण जे काही समांतर जे आरक्षण आहेत त्याच्या अंतर्गत कट ऑफ बघूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा स्पोर्ट पर्सनसाठी एकूण 93 कट ऑफ लागलेला होता. म्हणजेच ओपन कॅटेगरीतील जे काही स्पोर्ट्स पर्सन आहेत त्यांचं 93 लागलेला होता कट ऑफ. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड जे कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत त्यांचा कट ऑफ हा 91 इतका लागला होता 100पैकी. आणि जे भूकंपग्रस्त विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जो कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो तो सुद्धा 93 कट ऑफ इतका लागलेला होता. त्यानंतर बघा येथे आपण एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ बघूयात आता. एक्स सर्व्हिसमॅनचा जो कट ऑफ होता विद्यार्थी मित्रांनो तो 76 कट ऑफ इतका लागला होता ओपन कॅटेगरीमधून. आणि याच्यामध्ये अंशकालीन उमेदवार जे आहेत एकच विद्यार्थी जो आहे तो पात्र झालेला होता, ज्यासाठी 75 इतका कट ऑफ लागलेला होता. त्यानंतर बघा पोलीस पाल्य जे आहेत विद्यार्थी मित्रांनो म्हणजे पोलीस चाइल्ड, याच्यासाठी जो कट ऑफ लागलेला होता तो एकूण कट ऑफ 81 इतका लागला होता 100पैकी. आणि होमगार्ड जे विद्यार्थी मित्रांनो, होमगार्डसाठी जो कट ऑफ लागला होता तो एकूण 93 इतका कट ऑफ लागलेला होता. तो ओपन कॅटेगरीमध्ये जो काही होमगार्ड जे आहेत त्यांच्यासाठी एकूण 93 इतका कट ऑफ लागलेला होता. त्यानंतर बघा SC कॅटेगरीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण सर्वसाधारण बघूयात कट ऑफ. तर बघा सर्वसाधारण जे SC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो एकूण बघा इथं शेवटचा विद्यार्थी बघा 87 मार्काचा आहेत, म्हणजे 100पैकी 87 इतका जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो कट ऑफ लागलेला होता. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ किती म्हणजे किती. त्यानंतर बघा स्पोर्ट पर्सनसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो SC कॅटेगरीमध्ये स्पोर्ट पर्सेंटेजसाठी जो कट ऑफ आहे तो 53 इतका लागलेला होता. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, प्रोजेक्ट अफेक्टेड जे कॅटेगरीतील विद्यार्थी आहे म्हणजेच प्रकल्पग्रस्त SC कॅटेगरीतील त्यांचा कट ऑफ हा 74 इतका लागलेला होता. आणि जे भूकंपग्रस्त आहेत त्यासाठी बघा एकूण 84 इतका कट ऑफ लागलेला होता. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो जे एक्स सर्व्हिसमॅनसाठी एकूण 57 इतका कट ऑफ लागलेला होता SC कॅटेगरीमध्ये. आणि होमगार्डसाठी SC कॅटेगरीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो इथं 55 इतका कट ऑफ लागलेला होता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो ST कॅटेगरीमध्ये जे काही सर्वसाधारण कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत SC कॅटेगरीचा एकूण 89 इतका कट ऑफ लागलेला होता सर्वसाधारण कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी. आणि स्पोर्ट पर्सनसाठी जो आहेत विद्यार्थी मित्रांनो 65 इतका कट ऑफ लागलेला होता. आणि प्रोजेक्ट अफेक्टेड जे आहेत त्यांच्यासाठी एकूण 59 कट ऑफ लागलेला होता. आणि होमगार्डसाठी एकूण 63 इतका कट ऑफ होता.
त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे व्ही जे कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी बघा इथे एकूण सर्वसाधारण कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कट ऑफ हा एकूण 93 इतका कट ऑफ लागलेला होता. यामध्ये फक्त आणि फक्त सर्वसाधारण कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठीच जागा असल्यामुळे इथं फक्त आणि फक्त सर्वसाधारण कॅटेगरीचंच कट ऑफ दाखवलेलं आहेत बघा. त्यानंतर एन टी बी जे कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रांनो, एन टी बी कॅटेगरीमध्ये बघा इथे सर्वसाधारण जे काही कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा कट ऑफ इथं 93 म्हणजेच 93 इतकाच लागलेला होता. आणि जे काही एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यासाठी एकूण 85 इतका कट ऑफ होता. त्यानंतर बघा एकूण एन टी सी कॅटेगरीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो एकूण 89 इतका कट ऑफ जे आहे तो विद्यार्थी मित्रांनो इथे लागलेला होता. आणि जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यासाठी हा कट ऑफ 74 इतका लागलेला होता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण एन टी डी कॅटेगरी बघूयात. एन टी डी कॅटेगरीमध्ये जे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे जे कट ऑफ आहेत एन टी डी कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण कॅटेगरीसाठी जे आहे सर्वसाधारण विद्यार्थी त्यांच्यासाठी 89 इतका कट ऑफ लागलेला होता 100पैकी. आणि जे काही एक्स सर्व्हिसमॅन आहेत त्यांच्यासाठी 81 इतका. त्यानंतर बघा एस बी सी कॅटेगरी आपण बघूयात. एस बी सी कॅटेगरीमध्ये बघा एस बी सी कॅटेगरीमध्ये इथे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे फक्त आणि फक्त सर्वसाधारण कॅटेगरीतीलच विद्यार्थ्यांसाठी जागा होत्या, त्याच्यामुळे इथं फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी कट ऑफ जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो 91 इतका लागला होता 100पैकी. त्यानंतर बघा ओ बी सी कॅटेगरीतील विद्यार्थी जे आहेत विद्यार्थी मित्रांनो याच्यासाठी जो बघा विद्यार्थी मित्रांनो इथे सर्वात शेवटचा जो विद्यार्थी आहे तो 91 मार्कवाला आहे. तर ओ बी सी कॅटेगरीसाठी जो कट ऑफ आहे तो 100पैकी इथे 91 इतका कट ऑफ लागलेला होता. हा जो विद्यार्थी मित्रांनो फिजिकलचा कट ऑफ होता, म्हणजे जे रिटर्न सेटसाठी जे क्वालिफाय झाले आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर बघा स्पोर्ट पर्सन जे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी जो काही कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 86 इतका होता. त्यानंतर बघा जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत त्यांच्यासाठी जो विद्यार्थी मित्रांनो जो कट ऑफ आहे तो 82 इतका होता. त्यानंतर बघा जे काही भूकंपग्रस्त जे कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 89 इतका कट ऑफ 79 इतका कट ऑफ होता. आणि जे एक्स सर्व्हिसमॅन आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी जो कट ऑफ आहे तो इथे एकूण 50 इतका जो कट ऑफ जो आहे तो विद्यार्थी मित्रांनो 100पैकी लागलेला होता. त्यानंतर जे ते पोलीस चाइल्डसाठी जो कट ऑफ आहे तो एकूण 67 इतका कट ऑफ लागला होता. त्यानंतर जे होमगार्ड आहेत होमगार्डसाठी ओबीसीचा जो कट ऑफ होता तो एकूण 88 इतका होता 100पैकी. नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये बघा ई डब्ल्यू एसमध्ये सर्वसाधारण कॅटेगरीचा जो कट ऑफ होता तो 50 इतका कट ऑफ जो विद्यार्थी मित्रांनो तो लागलेला होता मागच्या वर्षी. आणि याच्यामध्ये पोलीस चाइल्डसाठी जो कट ऑफ होता तो 67 इतका होता. आणि प्रोजेक्ट अफेक्टेडसाठी ते 74 इतका कट ऑफ लागलेला होता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो एस सी बी सी कॅटेगरी. तर बघा एस सी बी सी कॅटेगरीमध्ये जे ते सर्वसाधारण कॅटेगरीसाठी एकूण 52 इतका जो विद्यार्थी मित्रांनो जे तिथं कट ऑफ लागलेला होता. आणि जे काही अर्थक्विक म्हणजेच भूकंपग्रस्त आहेत त्यांच्यासाठी 72 इतका होता. तर एक्स सर्व्हिसमॅनसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो इथं 72च कट ऑफ होता एक्स सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा. त्यानंतर बघा इथे होमगार्डसाठी एकूण 78 इतका कट ऑफ लागलेला होता मागच्या वर्षी. आणि जे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी हा एकूण 82 इतका कट ऑफ लागलेला होता. आणि जे स्पोर्ट पर्सन आहेत त्यांच्यासाठी 91 इतका जो विद्यार्थी मित्रांनो इथे कट ऑफ लागलेला होता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो हे अनाथ कॅटेगरीतील जे कट ऑफ आहेत त्याचा जो कट ऑफ होता तो एकूण 60 इतका कट ऑफ जो विद्यार्थी मित्रांनो इथे लागलेला होता. तर अशा प्रकारे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो जे SRPF नागपूर जे गट क्रमांक 4 आहेत त्यांचा जो काही फिजिकल जे टेस्ट झालेली होती फिजिकल टेस्टचा हा जो विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ आहेत जे रिटर्न टेस्टसाठी जे आहेत ते क्वालिफाय झाले होते 1:10 या प्रमाणामध्ये. तर अधिक माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.